नालासोपारातील सुषमा गुप्ता मतदार यादीतील पत्त्यावर कधीच राहिली नाही। नालासोपारातील नगिनदासपाडा येथे जीवदानी माता चाळ कमिटी या चाळीत सुषमा गुप्ता राहत असल्याचं निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत फोटोसह दाखवण्यात आलेले आहे। मात्र त्या पत्त्यावर सुषमा गुप्ता ही कधीच राहिली नव्हती असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे। मग हे नाव मतदार यादीत 6 वेळा आलं कुठून असा सवाल विचारला जात आहे। ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात, नालासोपारा। आता हे सध्या आता 2-3 दिवसामध्ये खूप ट्रेंडवर आहे, पण त्या गोष्टीची आम्ही दखल घेतोय। आम्ही ती माता जीवदानी चाल शोधत होतो। ते माता जीवदानी चाल शोधत आपण आज ती चालपर्यंत पोहोचलोय। पण ते चालचे रहिवाशी सांगायचं की इकडे मागचे 5 ते 10 वर्ष अगोदर कुठली गुप्ता किंवा कुठलीही उत्तर भारतीय या चालीमध्ये आहेच नाही। म्हणजे या चालीमध्ये उत्तर भारतीय आहेच नाही। त्यांची 10-12 रूमची चाल आहेत आणि सर्व महाराष्ट्रीयन लोक आहेत, पण गुप्ता कधी कोण होताच नाही। पण या गुप्ताचं इकडे नाव कसं आला हे माझ्यासाठी प्रश्न पडलाय। आणि गुप्ताने असे कुठले डॉक्युमेंट दिले की चुनाव आयोगाने त्या डॉक्युमेंटवर त्याला बनवून दिला का? चुनाव आयोगाने डॉक्युमेंटला दखल घेणं भाग नाही। आज कोण कुठलाही डॉक्युमेंट देऊन कसाही डॉक्युमेंट बनवणार हे एवढा सोपं तर दिसत नाही। कुठे ना कुठे चुनाव आयोग आणि प्रशासन जे सध्या आहे त्यांची मिलीभगतच आहे आणि चुनाव आयोगाने 6 ठिकाणी त्यांचं नाव येतोय आणि चुनाव आयोगाने आपले कलेक्टर साहेब यांना माहीतच पडत नाही, तर हे आपल्यासाठी दुःखाचा विषय आहे। राहुल गांधींनी जे केलेलं आहे, राहुल गांधीच्या आरोपावर मी ठामपणे उभा आहे। तो आरोप असा नाही की आज प्रकरण घडलंय उद्या करतोय। त्या माणसाने खूप दिवसाचा नंतरचा अभ्यास असेल, लोकांचा कार्यप्रणालीवर त्यांनी अभ्यास केले असेल, यादीवर अभ्यास केले असेल, त्यानंतर त्यांनी आपले हे मत लोकांसमोर किंवा देशासमोर मांडलंय। तर या मताला माझं तर समर्थन आहे आणि माझ्यासारखे जे लोकतंत्राला मानतात त्यांचा पण समर्थन आहे। पण कुठे ना कुठे चुनाव आयोग इकडे टोकाची भूमिका वाजवत नाही आहे आणि चुनाव आयोग कुठे ना कुठे सध्या बीजेपीच्या खात्यावर जाऊन विकलेला आहे, हे मला सध्या दिसतोय। काय सांगाल या ठिकाणचे जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढेच आवाहन करणार की आपण बघतोय की आपले दुःखात कोण येतोय त्याला लक्ष द्या आणि जर चांगला सरकार काम करत आहे तुम्ही त्यालाही समर्थन करा। पण असे बोगस मतदान करून किंवा बोगस लोकांनी मतदान केले तर कुठलाही चांगला नेतृत्व आणि कुठलाही चांगला सरकार आपल्याला भेटणार नाही, एवढा मला ठामपणे विश्वास आहे।